आयुष्यातले छोटे क्षणच मोठ्या बदलांना कारणीभूत असतात. मला स्पष्टपणे आठवते त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि मी त्याच वडाच्या झाडाखाली आपल्या मित्रांना भेटणार होतो, जिथे खेळून आम्ही लहानाचे मोठे झालो. त्या दिवशी मला समजलं की आम्ही कशा प्रकारे आमच्या आशा व स्वप्नांना संपवलं होतं. त्या दिवशी अचानक माझा नव्याने जन्म झाला. तुम्हा दोघांना यायला पुन्हा उशीर झाला. असो, हे पहा, मी तुमच्यासाठी लाडू आणलेत. काय रे घनश्याम, तुझा चेहरा दुखी का आहे? आधीच आपण कधीतरी भेटतो, त्यात तुझा चेहरा पडलेला, मग कसं चालणार? तुला लाडू आवडले नाहीत का? तसं नाहीये ग रजनी, लाडू खूपच छान आहे. हे आयुष्य सुद्धा या लाडूंसारखं गोड असतं तर. तुझी नेमकी अडचण काय आहे? आयुष्यातलं आणखी 1 वर्ष संपलं. आपले दिवस मोठे आणि आयुष्य छोटा होत चाललाय. हे कोड्यात बोलणं बंद कर मित्रा. तू मला हे मस्त लाडू शांतपणे खाऊ देशील का? शांतपणे? ही काय शांतता आहे? अरे हे अर्थशून्य आयुष्य आहे हे. आपण आपल्याच परिस्थितीचे गुलाम झालोय यार. शी, आपल्याला आपली स्वप्न तरी आठवतात का? गुलाम? शाळा ही खरी गुलामगिरी होती. शाळा सोडल्यानंतर मला स्वातंत्र्य मिळालं. मला तुझ्याबद्दल माहिती नाही, पण माझं आयुष्य छान आहे. शांत हो घनश्याम. त्यांना स्वप्न असे म्हणतात, कारण सकाळी उठल्यावर ती गायब होतात. त्याला बोलू दे दिनेश. घनश्याम, आपण काय करू शकतो? तुला तुझ्या वडिलांना शेतात मदत करण्यासाठी शाळा सोडावी लागली. माझं तर लग्नाचं वय कधीच झालंय. मी 21 वर्षाची आहे. सुदैवाने मला इथपर्यंत शिकता आलं, पण आता माझ्या पुढे वेगळंच आयुष्य आहे. हेच आपलं नशीब आहे. सलग 3ऱ्या वेळी माझं पीक कमी निघालंय. साहुकाराचं कर्ज फेडून माझ्या हातात काहीच शिल्लक उरत नाही. अरे मला हेच आठवत नाही माझे घरचे शेवटचे कधी हसले होते ते. घनश्याम, कदाचित माझे बाबा तुला काही सल्ला देऊ शकतील. शेजारच्या गावात चालू असलेल्या एका उपक्रमाबद्दल ते बोलत होते. ते म्हणाले की प्रधान सुद्धा त्याबद्दल ऐकण्यास उत्सुक आहेत. मला काहीच समजेन असं झालंय. मी रजनीच्या बाबांना फार मानायचो. ते गावचे पोस्टमास्टर होते. त्यांच्या सल्ल्याने नेहमीच सगळ्यांना फायदा झाला होता. तेच मला प्रधानजींच्या घरी घेऊन गेले. प्रधानजींचा आलिशान बंगला बघून मी चकित झालो. तिथे एक अनोळखी माणूस स्वतःच माझ्याकडे आला आणि माझ्याशी बोलू लागला. पोस्ट मास्तरांनी मला सांगितलं की तू खूप कष्टाळू मुलगा आहेस. तुझ्या कष्टांची योग्य किंमत तुला मिळावी असं तुला वाटत नाही? वाटतं ना. एक मोठं घर, चांगली नोकरी आणि सुंदर आयुष्य हवंय हेही वाटतं. तुम्ही करू शकता का काही? खूप काही करू शकतो. आमची कंपनी तुझ्यासारख्या तरुणांना मदत करू इच्छिते. मी त्याचसाठी तर तुझ्या गावात आलोय. आणि कशी मदत करणार तुम्ही? एड्युब्रिज तुमचं भविष्यच बदलून टाकेल. आमच्याकडे छोटे आणि मजेशीर कोर्सेस आहेत जे सामान्य शाळा कॉलेजेस प्रमाणे कंटाळवाणे नाहीत. तुम्ही हे कोर्स फक्त 5 आठवड्यात पूर्ण करू शकता, तेही दिवसाचे काही तास देऊन. आम्ही केंद्र सरकारद्वारा प्रमाणित आहोत, त्यावरून आमच्या खरेपणाची खात्री पडते. शिवाय स्किल सर्टिफिकेट देणाऱ्या मोठ्या कंपन्या आमच्या पार्टनर आहेत. ह्या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला बीपीओ, बँक, रिटेल आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात लगेच नोकरी मिळवण्यास मदत होईल. थांबा हो, या सगळ्यासाठी माझ्याकडे पैसे येणार कुठून? अहो, तुमच्यासारखीच अडचण असणाऱ्या हजारो तरुणांसाठी आम्ही एक सोपी योजना तयार केली आहे. ह्या योजनेअंतर्गत तुम्ही ही रक्कम छोट्या छोट्या इन्स्टॉलमेंट्स मध्ये भरू शकता. एड्युब्रिज तुम्हाला नोकरीची 100% गॅरंटी देते. जर तुम्हाला नोकरी नाही मिळाली तर संपूर्ण पैसे लगेच परत. तुम्ही एड्युब्रिज मध्ये इंग्रजी, कम्प्युटर, फायनान्स आणि इतर बरंच काही शिकाल. तुमचा एड्युगाइड तुम्हाला नोकरीच्या मुलाखतीची तयारी सुद्धा करायला शिकवतो. एकदा प्रवेश घेतल्यावर तुम्ही एड्युब्रिजचे कायमचे सभासद होता. त्यामुळे तुम्हाला करिअरचा सल्ला आणि नोकरीसाठी लागणारी मदत आयुष्यभर विनाशुल्क मिळते. एड्युब्रिज, कॉर्पोरेट भारताशी जोडणारा तुमचा शिक्षण सेतू. घनश्याम बेटा, मी यांची यशोगाथा शेजारील गावातून ऐकली आहे. मला प्रधानजींवर विश्वास होता आणि त्यांना एड्युब्रिजवर. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. एड्युब्रिजमध्ये प्रवेश माझ्या आयुष्यातला सर्वात योग्य निर्णय होता. वा घनश्याम, तू एकदम
वेगळा दिसतोयस. अरे घनश्याम, तू तर जंटलमॅन झालास यार. नाही रे, खरंच मला शहरात खूप चांगली नोकरी लागली आणि मी माझ्या कुटुंबाचे सर्व कर्जही फेडलेत. अरे आता तर गावातली काही माणसं माझा सल्ला सुद्धा घ्यायला लागलेत. घनश्याम, आम्हाला सुद्धा तुझी प्रगती पाहून खूप आनंद झाला. मित्रा, माझ्या पण आयुष्यात असा बदल घडव ना. मला वाटलं की तुला फक्त आराम करायचंय, कष्ट नाही. नाही, यशस्वी होणं हे किती महत्वाचं आहे ते मला आता कळलं. एड्यू ब्रिजच्या मार्गदर्शनाने तू सुद्धा तुझं नशीब बदलू शकतोस. आम्ही आमच्या गावातील नवीन हिरो झालो आहोत. एड्यू ब्रिजचा मार्ग निवडून तुम्हीही आमच्यासारखे यशस्वी होऊ शकता. माहितीये, मला वाटायला लागलं होतं की माझे घरचे हसणंच विसरले, पण एड्यू ब्रिजमुळे माझ्या कुटुंबाचं हास्य मला परत मिळालं. तुम्ही दोघे आनंदी आहात? खूपच. एड्युब्रिजने आमच्या आयुष्याचा कायापालट केलाय. स्वप्न, प्रत्येकाची काही स्वप्न असतात. प्रत्येकाला कोणीतरी मोठं बनायचं असतं. पण असं वाटलं की आपण तसे काही बनू शकलो नसतो आत्तापर्यंत. मग बदलायची इच्छा हीच तर खरी सुरुवात आहे. आणि चांगली सुरुवात म्हणजे यशाची पहिली पायरी असते. अगोदर माझ्या डोक्यावर कर्जाचं डोंगर होतं. मी निराश होतो. पण आता मी एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करतोय आणि माझ्या कुटुंबाचा पूर्ण खर्च उचलतोय. हे सगळं फक्त एका वर्षात. मी प्रतिमाह 5,000 रुपयांवर सुरुवात केली आणि आता मी प्रतिमाह 8,000 रुपये कमवतोय. एड्युब्रिजने मला शिक्षणासाठी कर्ज सुद्धा दिले. इंग्रजी, कम्प्युटर, इंटरव्ह्यूची तयारी हे सगळं शिकताना खूप मजा आली. एड्युब्रिज ही एक विश्वसनीय संस्था आहे. त्यांनी आम्हाला NSDC या सरकारी संस्थेची प्रमाणपत्रे दिली. अगोदर गावातली मुलं सुद्धा मला लग्नासाठी नकार देत होते. पण आता मला इतर गावातील शिकलेल्या व प्रतिष्ठित मुलांकडून लग्नाच्या मागण्या येतात. माझ्या वडिलांना माझा खूप अभिमान वाटतो. मला आनंद वाटतो की मी एड्युब्रिजकडे जाण्याचा निर्णय घेतला. तुमचं नशीब हे आता तुमच्या हातात आहे. ॲड्यू ब्रिजची मदत घ्या आणि भरपूर यश मिळवा. आता फक्त एड्युब्रिजच निवडा.